असं कोणी पण हे पत्र नाही तयार करू शकत. या देशामध्ये सर्वोच्च स्थान या देशातल्या संविधानाला आहे. संविधानापेक्षा या भारतात कोणीच मोठं नाही, सरकार सुद्धा नाही. संविधानामध्ये जे प्रावधान दिलेलं आहे संविधान कर्त्या लोकांनी, ज्यांनी संविधान निर्माण केलं, या लोकांनी, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, यांनी जे संविधान बनवलं आपल्या भारतामध्ये, त्या संविधानाला भारतात कोणीच चॅलेंज करू शकत नाही. आणि म्हणून बोललं जातं संविधानापेक्षा मोठं कोणीच नाही, कायद्यापेक्षा मोठं कोणीच नाही. जेव्हा गॅझेट बनतं तेव्हा कायदा बनतो, आणि कायदा बनण्याचा अधिकार हा भारतातल्या आणि राज्यातल्या कायदे मंडळाला असतो. कायदे मंडळ कोण? ज्या लोकांना आपण निवडून देतो 5 वर्षातून एक वेळ, ती लोक कायदे मंडळाचे पदसिद्ध सदस्य असतात. कायदे मंडळामध्ये कोण? राज्य सूचीचे कायदे विधिमंडळ करते आणि केंद्र सूचीचे कायदे केंद्र सरकार करते. जेव्हा एखादा कायदा पारित होतो तेव्हा संसदेमध्ये आणि विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये त्याच्यावर चर्चा होते. याची प्रोसेस कशी असते मित्रांनो? सुरुवातीला एनटीटी जी बोर्ड असतं, एनटीटी बोर्ड, हे एनटीटी बोर्ड एक मसुदा बनवतात, त्याला कच्चा मसुदा म्हणतात, कच्चा मसुदा. आणि एनटीटी बोर्ड या कच्च्या मसुद्याला विधेयकामध्ये कन्वर्ट करावं लागतं. विधेयकामध्ये कन्वर्ट करण्यासाठी विधिमंडळामध्ये अधिवेशन बोलवावं लागतं. सरकार हे अधिवेशन बोलवते, जसं उन्हाळी अधिवेशन, पावसाळी अधिवेशन, हिवाळी अधिवेशन. महाराष्ट्रामध्ये विधिमंडळाचे 2 सभागृह आहेत. राज्य सूचीच्या अंतर्गत अधिवेशनामध्ये कायदे बनवले जातात, आमदार लोक त्याच्यावर भाष्य करतात. कच्च्या मसुद्याला पक्क्या मसुद्यामध्ये म्हणजे विधेयकामध्ये कन्वर्ट जर का करायचं असेल तर सगळ्यात अगोदर जे विधिमंडळातलं कनिष्ठ सभागृह असतं, ज्याला विधानसभा म्हणतात, या विधानसभेमध्ये ते विधेयक कच्चा मसुदा मांडला जातो. त्या विधानसभेमध्ये 2/3 बहुमतांनी आमदाराचा पाठिंबा लागतो. 2/3 बहुमताच्या आमदाराचा पाठिंबा प्राप्त झाल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष त्याच्यावर स्वाक्षरीची मान्यतेचं पत्र देतात आणि विधानसभेच्या अध्यक्षाच्या मान्यतेच्या पत्राच्या नंतर हे विधेयक विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहामध्ये म्हणजे विधान परिषदेमध्ये पाठवलं जातं. विधान परिषदेमध्ये सुद्धा 2/3 बहुमताच्या आमदाराचा पाठिंबा लागतो. नंतर विधान परिषदेचे अध्यक्ष त्याच्यावर स्वाक्षरी करतात आणि मान्यता देतात की दोन्ही सभागृहाच्या दोन्हीही सभागृहाच्या दोन्हीही आमदारांनी 2/3 बहुमतांनी हे विधेयक पारित केलं, आवाजी मतदानाने. आता हात वर करून आणि आमची सभागृहाची याला मान्यता आहे. जेव्हा दोन्ही सभागृहाची मान्यता प्राप्त होते तेव्हा हे विधेयक कॅबिनेटमध्ये जाते. कॅबिनेटमध्ये जे कॅबिनेट मंत्री असतात ते त्याच्यावर काही चर्चा करतात आणि कॅबिनेट मंत्र्याच्या संमतीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री त्या विधेयकावर स्वाक्षरी करतात. हे विधेयक अंतिम मंजुरीसाठी राज्यपालाकडे जाते. घटनात्मक प्रमुख राज्याचे कोण असतात, ज्याला इंग्रजीमध्ये गव्हर्नर आणि मराठीमध्ये राज्यपाल म्हणतात. राज्यपाल ते विधेयक आल्यानंतर लगेच स्वीकारत नाही. राज्यपालाला अधिकार दिलेले असतात की तुम्ही 3 लोकांची कमिटी तयार करा. त्याच्यामध्ये कोण असतात? त्याच्यामध्ये राज्यातले तेव्हाचे महाधिवक्ता, सॉलिसिटर जनरल ऑफ स्टेट गव्हर्नमेंट, त्याच्यामध्ये उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आणि त्या काळातले राज्यातले कायदे तज्ञ, असे 3 लोकांची कमिटी तयार करतात. राज्य सूचीच्या कुठल्या नियमाच्या अंतर्गत हे विधेयक बसवायचं हे 3 लोक ठरवतात आणि नंतर अंतिम मान्यतेसाठी राज्यपालाकडे पाठवलं जातं. राज्यपाल जेव्हा त्याच्यावर स्वाक्षरी करतात तेव्हा विधिमंडळाची त्याला मान्यता आहे आणि ते पत्र आता विधेयकामध्ये म्हणजे नियमामध्ये रूपांतरित झालं असा त्याचा अर्थ होतो. एवढ्यापर्यंत हे थांबत नाही. हे जसाच्या तसा जो प्रोसिडिंग बनवलं जातं हे प्रोसिडिंग केंद्र शासनाच्या मान्यतेकडे जातं. केंद्र शासन सुद्धा 2 सभागृहाचं बनलेलं असतं. एक आहे लोकसभा, दुसरा आहे राज्यसभा. पहिल्यांदा कनिष्ठ सभागृहामध्ये चर्चा होते. लोकनियुक्त खासदार त्या विधेयकावर चर्चा करतात. 2/3 बहुमताच्या खासदारांच्या मान्यतेचं पत्र, लोकसभेच्या अध्यक्षाची संमती, त्याच्यानंतर हे विधेयक जाते राज्यसभेमध्ये. राज्यसभेमध्ये त्याच्यावर चर्चा होते. 2/3 खासदाराच्या मान्यतेचं पत्र आणि राज्यसभेचे जे अध्यक्ष असतात ते असतात देशाचे उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपतीची मान्यतेचं पत्र प्राप्त झाल्यानंतर ते पत्र आणि तो विधेयक पुन्हा केंद्राच्या कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये चर्चा केली जाते. कॅबिनेट मंत्री त्याला संमती देतात आणि मग त्याच्यानंतर
देशाचे कार्यकारी प्रमुख पंतप्रधान त्याच्यावर स्वाक्षरी करतात, पण अंतिम मान्यता प्राप्त झालेली नसते. अंतिम मान्यतेसाठी पंतप्रधानाच्या कार्यालयातून ते विधेयक राष्ट्रपती ऑफिसकडे जातं. राष्ट्रपती त्या विधेयकाचा अभ्यास करतात आणि 3 लोकांची कमिटी तयार करतात. त्या कमिटीमध्ये असतात तेव्हाचे कायदे तज्ञ, देशातले कायदे तज्ञ. नंबर 2 सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश आणि नंबर 3 तेव्हाचे सॉलिसिटर जनरल ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट. हे 3 लोक पुन्हा केंद्र सूचीचा अभ्यास करतात. कोणत्या संहितेमध्ये, कोणत्या नियमामध्ये हे विधेयक बसवलं जातं, हे विधेयक बसवतात आणि मग राष्ट्रपतीला सांगतात की या सूचीच्या अंतर्गत हे विधेयक आम्ही बसवलं. या सूचीच्या अंतर्गत संविधान कर्त्यांनी याची निवड केलेली आहे, इथं तुम्ही स्वाक्षरी करू शकता. नंतर राष्ट्रपतीची स्वाक्षरी होते आणि राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीच्या नंतर त्याचं गॅझेट बनतं. हे असंच बनत नाही राजे हो. तुम्ही म्हणसाल याचा आमचा काय संबंध आहे? याचा आपला लय संबंध आहे. जेव्हा हे पत्र प्राप्त होतं ना मित्रांनो, तेव्हा तुमचा बिझनेस बनतो व्हाईट कॉलर. 100% लीगल. आता याच्यातलं एक ट्विस्ट तुम्हाला समजावून सांगतो. ट्विस्ट हे आहे, या संविधानामध्ये असं लिहिलेलं आहे, ज्यांनी हे बनवलं त्यांना सुद्धा हे बदलता येत नाही. हॅलो, ज्यांनी हे बनवलं, मग तो राष्ट्रपती असू दे, पंतप्रधान असू दे, केंद्रातला कॅबिनेट मंत्री असू दे, नाही तर आमदार असू दे, नाही तर खासदार असू दे, एकदा हे बनलं भैया बन गया. अब इसको कोई चॅलेंज नहीं कर सकता. हाँ, याच्यात अमेंडमेंट आणू शकते सरकार. अमेंडमेंट म्हणजे काय? दुरुस्ती. पण दुरुस्तीमध्ये मूळ ढाच्याला हात लावता येत नाही. एकदा डायरेक्ट सेलिंगचे नियम बनले की बनले. हा, त्याच्यात दुरुस्त्या येऊ शकतात. 2023 मध्ये भारत सरकारने पुन्हा एक न्यू कन्झ्युमर प्रोटेक्शन अमेंडमेंट आणलं. अमेंडमेंट म्हणतात त्याला. 2023 मध्ये, जुलै महिन्याच्या 2023 मध्ये, गेल्या वर्षी. आणि त्या अमेंडमेंट मध्ये असं लिहिलेलं आहे मित्रांनो, लक्षपूर्वक आहे का, की जर का तुम्ही लीगल नेटवर्क मार्केटिंग मध्ये, प्रोडक्ट बेस्ड डायरेक्ट सेलिंग मध्ये काम करत असाल, तर सरकारच्या या अमेंडमेंट नुसार तुम्हाला टीम बनवण्याचा अधिकार कायद्यानं दिला. तुम्ही तुमची टीम बनवू शकता आणि या टीमच्या माध्यमातून जे टर्नओव्हर येणार, त्या टर्नओव्हरवर कमिशन घेण्याचा अधिकार सरकारने आता आपल्याला दिलेला आहे. म्हणजे आता कोणाच्या बापाला घाबरण्याचं कारण नाही. जर का कोणी तुम्हाला बोलत असेल ना तुमची कंपनी बंद पडणार, त्याला फक्त एवढंच बोला, साल्या तू बंद पडू नको. तू ज्या दिवशी बंद, त्या दिवशी माझी कंपनी तुझ्यासाठी बंद. गेटिंग माय पॉइंट? म्हणून मी पहिलेच बोललो मित्रांनो, अज्ञान असल्याच्या कारणानं लोकांना हा बिझनेस करण्याची भीती वाटते.